नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. सगळ्यांना आतुरता होती. भाजी उशिरा लागली ना, त्यामुळे थंडी पण उशिरा पडली. आणि भाजी बघू शकता, इथं भाजी अशी आम्ही वाळाय घातलेली. थोडी आता ज्याला मी म्हणजे जी ऑर्डर टाकेन त्यांना लगेच भाजी मी देईन. एक अर्धा किलो 1 किलो बघू शकता अशी वाळाय घातलेली भाजी मी. मस्त अशी पांगून घालते. मस्त अशी वाळण ऊन आता पडायला लागले थोडं थोडं. तर भाजी अशी 1-2 हात दिले का मी अजिबात काटकं नाही त्याच्यात. बघू शकता अजिबात काटत नाही. एक सुद्धा लाकूड नाही किंवा काही नाही. एकदम छान अशी भाजी आहे. जरा कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी नक्की टाका. ₹35 received on phone pay. तर बघू शकता कशी भाजी आपली. मस्त अशी भाजी वाळा घातलेली. दरवर्षीप्रमाणे आज ह्या वर्षी काय झाले, भाजी जरा उशिरा लावल्यामुळं आणि थंडी पण उशिरा पडली. पाऊस लवकर चालू झाला. कुरडया राहिल्या, आता कुरडया चालू करायच्यात. आणि एकदम छान असं मस्त थोडीशी भाजी वाळून थोडीशी कडक उन्हात हे घालायची, वाळवायची. आणि नंतर मग हे करायचं. कोणाच्या अगोदरच्याच आहेत 2-3 किलोच्या ऑर्डरी, तर त्या ऑर्डरी मी देणार आहे. तर बघू शकता आज ऊन भरपूर आहे. उन्हातनं आली त्यामुळे दिसते. अशा प्रकारची आपल्याकडे तूर पण आहे गावरांमध्ये. तर अशी तूर आहे ना आपली 19 पिशव्या अशा तूर झाल्यात आमची. 19 नाही 29 पिशवी बघू शकता. तूर ही एक लाल पांढरी तुम्ही म्हणता, तर ही मिक्स झाली. एकदम छान अशी तूर आहे आपली. आणि कुणाला भरडून म्हणजे डाळ करून पाहिजे असेल तर डाळ पण मिळेल. आणि एकदम घरची आपल्या रानातली तूर आहे. हे बघा इकडं उपणायचं काम चाललंय. इकडं उपणून मस्त स्वच्छ केली. 29 पिशवी झाली. अजून 5-6 भरतील. अशी एकदम छान अशी तूर आहे आपली. बघू शकता त्यात पण आहे तूर. बघू शकता. आता हरभऱ्याची भाजी म्हणाल तर, कारण यंदा सीझनच जरा लेट झाल्यामुळं भाजी जरा लेट आली. आता बघू, काल 7 बायांनी तेवढी खुल्ली तुम्हाला दाखवली. आणि आज पण गेल्या जवळजवळ 10 बायका आहेत खुडायला. तर असं आम्ही 5 एकर हरभरा लावलेला आहे. हरभऱ्याची भाजी लागते आपल्याला सगळ्याला म्हणून. आणि एकदम छान असं रिझल्ट आहे. आणि मस्त अशी तूर आहे आपली. बघू शकता. आता हे काय चाललंय, उपणायचं. वारं चाललंय म्हणून हे उपणून घ्यायचं, स्वच्छ करायचं सगळं. आणि मस्त अशी तूर आपली झालेली. एकदम 30 पिशवी आम्ही विकायला नेली आहे. अजून 5 पिशवी आहे. तर कुणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की मला संपर्क साधा आणि तुम्हाला नक्कीच मिळेल. एकदम छान आपलं चाललंय. तर तूर ज्याला कुणाला पाहिजे असेल त्यांनी बघू शकता. एक नंबर तूर आहे आपली. बघू शकता. आणि एकदम छान 8,000 रुपये क्विंटल असा त्याचा भाव आहे. तर तुम्हाला सांगते, तुम्हाला जर डाळ करून जरी पाहिजे असेल ना तरी डाळ पण मिळेल. तर अशी तुरीची डाळ एक मस्त बनवून मी तुम्हाला एकदम स्वच्छ करून देऊ शकते. आणि हरभऱ्याची भाजी पण आहे. आता बऱ्याच ताईसाहेबांनी सांगितलं की हरभऱ्याची भाजी ताई द्या आम्हाला. तर नक्कीच हरभऱ्याची भाजी आता आलेली. ज्याला कुणाला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच हरभऱ्याची भाजीसाठी ऑर्डर करा. हरभऱ्याची भाजी तर तुम्हाला दाखवणारच आहे. एक नंबर. आता थोडी वाळाय टाकली. वाळल्याशिवाय तुम्हाला मी देणार नाही. वाळली तरच तुम्हाला भाजी मिळेल. कारण वाळल्याशिवाय आता 2-3 दिवस थांबा. पण ऑर्डर टाकून ठेवा. कारण भाजीला इतकं कस्टमर आहे काय सांगायला. कारण शहरात कशी भाजी मिळत नाही हरभऱ्याची. आणि आमची एकदम गावरान रानातली भाजी. रानातले व्हिडिओ तुम्ही म्हणता रानातला व्हिडिओ काढला नाही, कारण की व्हिडिओला मला रानात जायला वेळ नसतो. आणि आमच्या आत्यांकडे आहे छोटा मोबाईल.
आत्या काय व्हिडिओ काढणार नाहीत, त्याच्यामुळं आत्यांचा आहे छोटा मोबाईल आणि त्याच्यामुळं काय झाले व्हिडिओ आम्ही काढला नाही, ही गोष्ट आहे. त्याच्यामुळं नक्की एकदा ऑर्डर टाका हरभऱ्याच्या भाजीसाठी. हरभऱ्याची भाजी तुम्हाला मी देऊ शकते, काही अडचण नाही. तर बघूया, हरभऱ्याची भाजी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये टाकलीच आहे, तर तुम्ही एकदा बघू शकता. घ्या बघून आणि कसं वाटते काय ते मला एकदा नक्की सांगा. एवढ्या गोष्टी मी सगळ्यांना बाय बाय करते. बाय बाय. ना ही अशी 5-5 किलोची बॅग आहे ती. आम्ही बॅग घेऊन देतोय 5-5 किलो त्यात बसती. आता इथल्या जवळपासच्या ऑर्डरी इथं तर ती आमच्या बारामतीतल्या भरपूर ऑर्डरी पडल्यात तुरीला, कारण तुरी एक नंबर आहे ना आपली, त्याच्यामुळं मस्त ऑर्डर येत आहेत. तुरीला पण आहेत, हरभऱ्याच्या भाजीला पण आहेत. तरी सगळ्यांनी एकदा नक्की ऑर्डर टाका, कशी वाटते काय बघा तुम्ही एकदा. तर ह्या गोष्टी मी सगळ्यांना बाय बाय करते. बाय बाय.